नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आजची आपली भेट खास आहे कारण सन मराठीचा गणेशोत्सव सोहळा आहे आणि त्याची जोरदार तयारी सुरू आहे आणि आपल्या सगळ्यांचेच लाडके कलाकार आपल्या सोबत आहेत आणि त्या कलाकारांची आपण आता भेटणार आहोत, गप्पा मारणार आहोत। हाय, कसे आहात? एकदम मस्त मजेत, तुम्ही कसे आहात? येस, मस्त मजेत। गणपती बाप्पा एकदम माहोल आणि फर्स्ट टाइम आपला गणेशोत्सव होणार आहे आपल्या चॅनलचा, तर कसं वाटतं, कितपत एक्साइटमेंट आहे, कसं चाललंय सगळी डान्स प्रॅक्टिस वगैरे? गणपती बाप्पा म्हटलं तरच ती ऊर्जा आपल्या अंगात येते म्हणा, आणि त्यासाठी असलेला इव्हेंट, त्याच्यासाठी असलेली सगळी तयारी, म्हणजे इतकं उत्साहाचा माहोल आहे, इतकी मजा येते, त्यात आमचे परफॉर्मन्सेस आहेत, त्यामुळे ती मजा आणखी द्विगुणित झालेली। सो फुल एक्साइटेड आहोत ऑडियन्स समोर यायला, अशा पद्धतीने हे सगळे आमचे कार्यक्रम आता बघतायत, त्यांना कसं वाटतंय ते जाणून घ्यायला। येस, तू काय सांगशील? खरंच म्हणजे एक्साइटमेंट तर आहेच, अगदीच आहे। आणि आमचं पर्सनली लेवलवर पण खूप चालू होतं की तुझं गाणं कुठलं आहे, माझं गाणं कुठलं आहे, बाकीच्या हिरोईन्सला मी विचारत होते तुझं कुठलं आहे ग, मला हे दिलंय गाणं वगैरे, असं सगळं। आणि आम्हाला पर्सनली सगळ्याच लीड्सला खूप मजा येते। रिहर्सल्स जोरात चालले आहेत आणि आज टेक्निकल्स आहे आमच्या रिहर्सल्स, त्यामुळे मस्त मस्त वाटते। गणपती बाप्पा म्हणतं की त्या वाईब वेगळ्याच असतात आणि शेवटी डान्स मध्ये एक फ्री स्टाईल आहे, तेव्हा मी अगदी गणपती नाचणार ढोल फॅशनवर नाचतो तसं, आणि मस्त वाटते, मजा येते। येस, नक्कीच। आणि तुम्ही सगळेजण एकत्र असे पहिल्यांदा भेटताय आय गेस, की म्हणजे एवढ्या मोठ्या इव्हेंटला सगळेजण भेटणार, परफॉर्म करतो, तर अशी भेट सहजासहजी होत नाही आणि ती बाप्पाच्या निमित्ताने घडून येते। तर काय सांगताय, म्हणजे एकमेकांना कितपत बाबा डान्स कसा आहे, अरे ही स्टेप जमत आहे, असलं काही चालू आहे का तुमचं? खरं तर कसं असतं ना, एका सेटवर काम जेव्हा करत असतो आपण, तेव्हा आपली को ऍक्टर्स बरोबर मैत्री वगैरे होतेच, पण आमचे वेगवेगळे सेट, वेगवेगळे शो आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी, कोणाचं साताऱ्यात, कोणाचं सांगलीत, कोणाचं नाशिकमध्ये, कोणाचं ठाण्यात, कोणाचं मुंबईत, असं सगळं शूट चाललं। आणि या इव्हेंटच्या निमित्ताने आम्ही एकत्र येतो ना, त्यावेळेला असं वाटतं की घरचं कोणीतरी भेटलं, आपलं नेहमीच्या ओळखीतलं, नेहमी एक खास मित्र आपल्याला, असं काय माहिती तो बॉन्ड कसा काय होऊन जातो, काही ओळख नसते आधी, आणि ते भेटल्यानंतर ज्या पद्धतीने, ज्या ऊर्जेने आम्ही भेटतो, मजा वाटते। असं वाटतं की आम्ही एकत्र सतत काम करत राहावं, इतकी ती। सॉरी टू इंटरप्ट, पण गणपतीला जसे आपण गावी जातो, घरी जातो परत, तसं आम्हाला वाटतंय की आम्ही सेटवर आणि बाकी आमचं रोजचं रुटीन काम करत असतो, पण आज इथे आलोय तर अगदी फॅमिलीला भेटल्यासारखं वाटतंय आणि छान सगळे एकमेकांची विचारपूस करतायत, तुझं काय चाललंय ग, माझं काय चाललंय, खरंच खूप छान वाटतं। ते गणपतीमध्ये सगळी कुटुंब गावी एकत्र येतात, कुठे कुठे राहतात, तसेच आम्ही एकत्र आलेलो, कुटुंब एकत्र आले। येस, नक्कीच। आता गणपती म्हटल्यावर आपल्या काही ना काही एकदम पर्सनल लेवलला आठवणी असतातच, तर अशी कोणती दोघांची मुवमेंट आहे की ती आठवल्यावर बाप्पाशी कायम थँकफुल असता तुम्ही? अशा खूप गोष्टी असतात, पण एखादी आठवण आपल्याला किंवा एखादी मुवमेंट पटकन आठवते की तुम्ही कायम त्याच्याबद्दल थँकफुल असता, अशी एखादी मुवमेंट की आजही आठवते? ऍक्च्युली अशा खूप मोमेंट्स आहेत, कारण मी शिवडीला राहतो, तो परेल शिवडी बाजूबाजूला लालबाग वगैरे। सो लहानपणापासून मला ना रात्री ते गणपतीचे देखावे बघायला जायला वगैरे फार आवडायचं। आम्ही रात्री खूप बघायला जायचो वगैरे वगैरे। आणि गणपतीमध्ये 5 दिवसाचे गणपती असतील तर मग 5व्या दिवशी ते विसर्जनाला ते नाचत वाजत गाजत जायचं, आणि मग त्या शिवाजी पार्कात विसर्जन व्हायचं, मग त्या वाळूमध्ये किल्ले बनवायचे आणि तिथे नाचायचे। तर ते मुंबईतल्या मुलांसाठी समुद्र म्हटलं तर तसंच असतं ना, ती गर्दी जरी असली तरी ती एक मजा असते। तर मोमेंट्स म्हणाल तर ह्या सगळ्या अशाच मोमेंट्स आहेत। मी बापाकडे किंवा देवाकडे असं काही मागत वगैरे नाही कधी, मला माहिती तो मला देतो तर आणखी काय मागू। सो आठवणी खूप कमाल आहेत। गणपती म्हटलं की ते उत्साह येणं किंवा फार आनंदून जाण्याचे जे काही होतं आपलं, त्याचं कारण म्हणजे या सगळ्या एव्हरी इयरच्या ज्या मोमेंट्स आहेत आपल्या आयुष्यात घडलेल्या, त्याच आहेत। येस, तू काय सांगशील? गणपती म्हटलं की मला घर, आईने केलेला छान स्वयंपाक, नैवेद्य आणि मोदक वगैरे असं सगळं आठवतं। कारण सकाळी उठल्यापासून एक खूप शाळेत असताना नाही, गणपती घ्यायला जायचंय किंवा गणपती सिलेक्ट करायचंय, मग माझ्या पसंतीने तो करायचा, असं अगदी मी घरी एकटीच मुलगी आहे, त्यामुळे माझ्या पसंतीने तो करायचा। मग मी डेकोरेशन सांगणार की तसंच झालं पाहिजे, मग हे नको मला, ते नको, असं सगळं लहानपणीच्या माझ्या त्याच आठवणी आहे। इथे कामाच्या निमित्ताने असल्याने जरा मिस करते मी, पण तरी मित्रमैत्रिणींकडे जाणं होतं आणि ह्या सगळ्याच्यात मोदक खाणं, मोदकाचं नाव काढलाय तर कितपत बाबा मोदक खाता, नाही का? म्हणजे माझी आई माझ्यासाठी, मला एकतर कामानिमित्त वेळ नसतो, मी कधीतरी रात्री उशीर वगैरे, रात्री मी खरं तर जेवत नाही, पण मोदक आणि पुरणपोळी या 2 गोष्टी माझ्या आयुष्यातल्या, मी अशा मोदक म्हटलं तर फार फिटनेस फ्रीक आहे, पण पुरणपोळी आणि मोदक असले की तो सेटवर पण असं कधी आलं तर त्याचं असं की मोदक आहेत का, आणि उगीच स्वतः असं हे करतो, मोदक पौष्टिक असतात, मोदकाला काही फरक नसतो, त्यात साखर नसते वगैरे असं म्हणून खातो, तो लपून खातो। यू वोंट बिलीव्ह, मी
10 मोदक एका वेळेला खातो. त्यात तूप फक्त 10. खूप उकडीचे मोदक त्यात तूप घालायचं असं वरून. वा. आणखी एक पद्धत मला आवडते, ते तूप घालून नंतर दुधामध्ये, गार दुधामध्ये असं डीप करून मग खायचं. पाणीपुरी सारखं अख्खा मोदक. म्हणजे असं पारंपरिक पाणीपुरी तशी सांगितले त्यांनी की असं डीप करायचं आणि खायचं वगैरे. फार आवडतं. तू कितपत काही मोदक वगैरे बनवते का किंवा तुला व्यवस्थित मोदक बनवता येतात मला आणि आवडतं ते. म्हणजे माझ्याकडे पाकळा वगैरे असा छान अगदी प्रॉपर स्पेशालिटी आहे का तुझी काही? मला उकडीचे मोदक म्हणजे घरी सगळेच म्हणतात की मी छान बनवते उकडीचे मोदक. सो ते अगदी गणपती बसायच्या वेळेस ते 21 नैवेद्य झालं पाहिजे असं वगैरे माझं असायचं की वेळेत झालं पाहिजे माझं. बाकीची कामं सोडून आधी मोदक करायचे, छान साडी वगैरे नेसायची, फार हौस आहे मला. गौरी वगैरे असते का घरी किंवा तुमच्याकडे असं काही गौरी? माझ्या घरात नाही बसत गणपती, ते गावी असतं तसं. पण माझ्या मावशीकडे बसतो ना, तर मावशीकडे जातो आम्ही गणपतीसाठी. ती गवर जागवणं वगैरे असतं असं काही केलंय का तुम्ही? नाही तसं मी फारसं नाही केलंय. पण म्हणजे सखी पार्वती असं 2 बसतात ना गौरी, पण आमच्याकडे एकच असते. हा म्हणजे मी नागपूरचे, विदर्भातली, त्यामुळे तिकडे 2-2 अशी प्रथा असते, पण आमच्याकडे एकच असते. आणि विशेष म्हणजे आमच्याकडे गौर खुर्चीवर बसलेली असते. प्रॉपर खुर्चीवर बसून तिच्या मांडीवर एक गणपती असतो. तर मला आजी आजोबांनी सांगितलंय की दरवर्षी ज्या बायकांना मुलबाळ होत नाही किंवा काही अशा बायका येऊन नवस बोलायच्या आणि त्यांना त्या वर्षी बरोबर दिवस जाऊन व्हायचं, ते त्या नवसाच्या असायच्या. सो प्रत्येक वर्षी मग प्रत्येक वेगवेगळी बाई आणून तो गणपती तिच्या मांडीवर बसवायची. सो तशा पद्धतीचं एक काय म्हणू आपण प्रथा म्हणू किंवा ते एक चालत आलंय आमच्याकडे. हा आता गणपतीबद्दल, आपल्या गणपती बाप्पाचे असे छोटे छोटे प्रश्न मी तुम्हाला विचारेन. नाही प्रश्न म्हणण्यापेक्षा गप्पा. ओके. आणि बाप्पाची आपण छानपैकी अशी 5 नावं सांगा. वक्रतुंड, विघ्नहर्ता, एकदंता, गणराज, विनायक. विनायक झाले 5. मिळून आमची 5. संपलं. मिळून 5 आहेत. गणपती बाप्पाचा ऍक्च्युअल जन्म मंथ कोणता आहे, महिना कोणता आहे, जन्म महिना? इंग्लिश नाही, आपला मराठी महिना. भाद्रपद आहे, पण ऍक्च्युअल आहे अश्विन, माघ. माघ. ओके, माघी गणपती असं. माघी गणपती. गणपती बाप्पाची मुलांची नावं गणपती बाप्पाची? बाप्पा कान कापू नकोस. सॉरी, माफ कर बाप्पा. आमचं तुझ्यावर इतकं प्रेम आहे ना, आम्ही मुलांवर वगैरे नाही गेलो. नाही फार कठीण आहे. गणपती बाप्पाच्या मुलाची नाव शुभ आणि लाभ. ओके. बायकांची माहिती आहे, रिद्धी सिद्धी. Wow. त्याचं उत्तर दिलं. शुभ लाभ ही बाप्पाच्या मुलांची नाव आहे. थँक्यू. मलाही आजच कळलंय. येस. आणि आता आपण गजर करायचं, म्हणजे मी म्हणणार आहे आणि तुम्ही यमक जुळवायचं, असं छानसं करूया आपण. ठीक आहे. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 5 6 7 8 गणपतीला बसायला पाठ. 1 नंबर. तू पण 9 10 11 12 9 10 11 इतके पाडे 12. अच्छा. गणपती बाप्पा है हमारा. जमला. कवी. कमाल केलाय. अजून थोडं पुढे. 13 14 15 16 गणपती बाप्पा आमचा भोळा. यो. आता लास्ट 17 18 19 20 गणपती बाप्पाचे 11 दिवस. नॉट कमाल आहे काहीतरी. वा 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 मस्त. नाही इथूनच कळतं की एक गणपती बाप्पाची इमोशनल तोच आहे की अरे जमलंय गणपती आज प्रसन्न आहे तुझ्यावर. घाम फुटला मला. गणपती बाप्पाची गाणी तर सगळीकडे आपल्या असतातच, तर तुमचं एखादं आवडतं गाणं छानपैकी होऊन जाऊ. लहानपणापासून एक गाणं मला मी नेहमी गायचो. असा गणपतीचा गोंडा चौरंगी गोटा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा अशी तीस मोठ अशी चिक मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग. चिक मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा
की जय. खूप साऱ्या शुभेच्छा, खूप एन्जॉय करा. Thank you, येस, थँक्यू सो मच.